नमस्कार मित्रांनो, मायबोली चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत. माहेर म्हटलं की कोणत्याही विवाहित स्त्रीच्या मनात आनंदाची कारंजी फुलतात. आईवडिलांचं प्रेम, भावा बहिणींच्या आठवणी आणि माहेरची ओढ काही वेगळीच असते. जेव्हा मुलगी माहेरून सासरी परतते, तेव्हा आईवडील तिला प्रेमाने, हक्काने काही ना काही भेटवस्तू नक्कीच देतात. पण मित्रांनो, आपल्या हिंदू संस्कृतीत आणि वास्तुशास्त्रामध्ये काही असे नियम सांगितले आहेत, ज्यानुसार माहेरून परतताना काही ठराविक गोष्टी स्वतःसोबत सासरी आणू नयेत. असे म्हटले जाते की माहिती अभावी किंवा चुकून जर या गोष्टी सासरी आणल्या तर त्याचा थेट परिणाम पतीच्या प्रगतीवर, आरोग्यावर किंवा घरातील आर्थिक स्थितीवर होऊ शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शास्त्रीय आणि वास्तु दृष्टिकोनातून अशाच 3 गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती तुमच्या सुखी संसारासाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. पहिली आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे धारदार किंवा टोकदार वस्तू, जसे की चाकू, कात्री, सुया किंवा लोखंडी धारदार अवजारे. यामागचे कारण काय? वास्तुशास्त्रानुसार धारदार किंवा लोखंडी वस्तू या राहू आणि केतूशी संबंधित मानल्या जातात. जेव्हा एखादी मुलगी माहेरून अशा वस्तू आणते, तेव्हा ते नातेसंबंधामध्ये कटुता किंवा दुरावा निर्माण करण्याचे प्रतीक मानले जाते. मित्रांनो, पतीवर काय परिणाम होतो? यामुळे पती पत्नीमध्ये विनाकारण वाद होऊ शकतात, पतीच्या कामामध्ये अडथळे येतात किंवा त्यांच्या स्वभावात चिडचिड वाढू शकते. जर तुम्हाला सासरी कात्री किंवा चाकूची गरज असेल, तर तो बाजारातून स्वतः विकत घ्यावा. माहेरून मागून कधीही आणू नये. दुसरी गोष्ट म्हणजे माहेरचे जुने, वापरलेले किंवा फाटलेले कपडे आणि वस्तू. मित्रांनो, बऱ्याचदा महिलांना आपल्या माहेरच्या जुन्या कपड्यांचा लळा असतो, म्हणून त्या आठवण म्हणून किंवा घरात वापरण्यासाठी ते कपडे सासरी घेऊन येतात. यामागचे कारण काय? मित्रांनो, वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार जुन्या आणि वापरलेल्या वस्तूंमध्ये तसेच फाटलेल्या वस्तूंमध्ये नकारात्मक ऊर्जा म्हणजे निगेटिव्ह एनर्जी साठलेली असते. याचा पतीवर काय परिणाम होतो? माहेरच्या जुन्या वस्तू सासरी आणल्याने घरातील ऊर्जेचा समतोल बिघडतो. याचा थेट परिणाम पतीच्या आर्थिक प्रगतीवर होतो. धनलाभ होण्यात अडचणी येतात आणि घरात दारिद्र्य किंवा पैशाची चणचण भासू शकते. माहेरच्यांनी नेहमी नवीन आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या गोष्टीच मुलीला भेट म्हणून द्याव्यात. तिसरी गोष्ट ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, ती गोष्ट म्हणजे मीठ किंवा जास्त आंबट पदार्थ, उदाहरणार्थ जसे की लोणचे. बऱ्याचदा आईने प्रेमाने घातलेले लोणचे मुलगी सासरी घेऊन येते, पण वास्तूच्या काही नियमांनुसार यात काळजी घेणे खूप गरजेचे आहे. या मागचे कारण काय? बघा तर मित्रांनो, मीठ हे चंद्राचे आणि शुक्राचे प्रतीक मानले जाते, तर आंबट गोष्टी शनी आणि राशी दोषांशी जोडल्या जातात. पतीवर काय परिणाम होतो? असे मानले जाते की माहेरून किंवा मीठ किंवा आंबट पदार्थ आणल्याने पती पत्नीमधील संबंधांमधील गोडवा कमी होऊन आंबटपणा किंवा खटके उडू शकतात. यामुळे पतीच्या आरोग्यावर आणि मानसिक शांततेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. यावरती उपाय म्हणून, जर तुम्हाला लोणचे आणायचे असेल तर त्यासाठी माहेरच्यांना काहीतरी लहानशी रक्कम, म्हणजे जसे काय 11 रुपये, 21 रुपये देऊन ते विकत घेतल्यासारखे करावे, जेणेकरून तो वास्तुदोष टळतो. मित्रांनो, माहेर हे प्रत्येक मुलीसाठी आदराचे आणि प्रेमाचे स्थान आहे. या नियमांचा अर्थ असा अजिबात नाही की माहेरून काहीच आणू नये. माहेरून तुम्ही
आनंद, सुख, समृद्धी, गोडधोड आणि आईवडिलांचे आशीर्वाद नक्की घेऊन या. पण वास्तूचे हे छोटे नियम पाळल्यास आपल्या संसाराला कोणाची नजर लागत नाही आणि पतीची प्रगतीही वेगाने होते. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. आणि हो, अशाच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या मायबोली या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.